पावसाळ्यामधील आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपल्या घरी अवेलेबल असलेल्या औषधी किंवा मसाले यांचा वापर आपण कसा करू शकतो यासाठीची ही सिरीज बनवलेली आहे। तर आजचे जो इन्ग्रेडियंट आहे, मसाला आहे, तो आहे ओवा। तर ओवाचे जे गुण सांगितलेले आहेत ते म्हणजेच पहिलं तर कार्मिनेटिव्ह म्हणजेच हे गॅसेस कमी करायला मदत करतं। त्यानंतर ओवा अँटी मायक्रोबियल सुद्धा काम करतं आणि त्याचबरोबर डायजेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा ओव्याची खूप जास्त मदत होते। तर पावसाळ्यात आपण जर का नियमितपणे ओवा घेतला तर पहिलं म्हणजेच आपल्याला गॅसेस होणं, ब्लोटिंग होणं, इनडायजेशन होणं ह्या गोष्टी होणार नाहीत। त्याचबरोबर थंडीमुळे इतर काही शूल म्हणजेच पेन जर आपल्या शरीरात होत असतील तर ते सुद्धा आपल्याला ह्या ओव्याच्या वापराने कमी करता येतात। कसं करायचं ते आपण बघूया। यामध्ये मी तुम्हाला एक 3 रेमेडीज सांगते आहे। पहिलं म्हणजे आपण ओव्याचं पाणी करून घेऊ शकतो। तर ओव्याचं पाणी कसं बनवायचं असतं, 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा ओवा टाकायचे आहेत, ओव्याच्या बिया, आणि हे जे पाणी आहे ते उकळवायला ठेवायचे आहे। साधारण अर्धा ग्लास उरला की हे पाणी गाळून घ्यायचं आहे आणि जेवणानंतर सिप बाय सिप, एकदम अर्धा ग्लास पाणी प्यायचं नाही, थोडंसं हे पाणी आपल्याला प्यायचं आहे। ह्यामुळे जर का तुम्हाला गॅसेस झालं असेल, इनडायजेशन झालं असेल किंवा ब्लोटिंग झालं असेल, पोटात गुब्बारा झाल्यासारखं झालं असेल तर हे सगळे त्रास कमी होताना दिसतात। दुसरा जो उपाय आहे तो म्हणजेच ओव्याची पुरचुंडी। तर ह्यामध्ये साधारण एक 2 ते 3 चमचे ओवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि हा ओवा चांगला भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एखाद्या स्वच्छ रुमालामध्ये हे तुम्हाला घट्ट पुरचुंडी बांधायची आहे। तर ही पुरचुंडी जी आहे ती 2 प्रकारे वापरता येते। पहिलं म्हणजे पावसाळ्यामुळे बऱ्याचदा थंडीमुळे सांधे दुखायला लागतात। तर हे सांधे जर दुखत असतील तर त्याच्यावरती ह्या पुरचुंडीने शेक दिला तर त्वरित आराम मिळताना दिसतो। आणि दुसरं म्हणजे थंडीमुळे, सर्दीमुळे जर तुम्हाला नेझल कंजेशन झालं असेल, सायनसेस ब्लॉक झाले असतील, नाक चोंदल्यासारखं झालं असेल, श्वास घेता येत नसेल तर अशा वेळेला ही ओव्याची पुरचुंडी घेऊन तुम्ही जर का सायनसेसच्या ठिकाणी शेक दिला, म्हणजेच कपाळावर आणि ह्या दोन्ही बाजूला जर तुम्ही शेक दिला तर सुद्धा हे कंजेशन कमी होऊन श्वासोच्छ्वास सुरळीत होण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते। आणि तिसरा उपाय म्हणजेच हा जो भाजलेला ओवा आहे तर हा एक साधारण पाव चमचा ओवा आणि 1 चिमूटभर काळं मीठ, हे जर मिश्रण जे आहे ते गरम पाण्यातून घेतलं तर थंडीमुळे जर का तुम्हाला पोटात दुखत असेल, पोटात गॅस झाला असेल किंवा खूप जास्त पेन होत असेल तर हे मिश्रण घेतल्यानंतर साधारण एक 5 ते 10 मिनिटात तुम्हाला त्वरित आराम मिळतो। अगदी जादूसारखा हा उपाय काम करताना दिसतो। त्यामुळे ह्या पावसाळ्यात कुठल्याही प्रकारे जर का थंडीचा त्रास झाला तर ओवा नक्की वापरा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।